भंडारा दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचा वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले। जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे। उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा जिल्हा रुग्णालयात दगावलेल्या बाळांच्या आईंची भोजापूर इथं जाऊन भेट घेतली। त्यावेळी आपण हात जोडून उभं राहण्यापलीकडे काही करू शकलो नाही अशी खंतही ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। पीडित कुटुंबियांचं सांत्वन करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला। ही दुर्घटना आम्ही गांभीर्याने घेतली आहे। मी विधानसभा अध्यक्ष आणि मंत्री इथं आलो आहो। पीडित कुटुंबासमोर हात जोडून उभं राहण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता। कोरोनाचा सामना करताना इतर गोष्टींकडे डोळेझाक केली गेली का याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत। या घटनेची चौकशी नक्कीच केली जाईल। जे काही सत्य आहे ते नक्की बाहेर येईल। या घटनेला जो जबाबदार असेल तो सुटणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले। भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। विभागीय आयुक्तांना याबाबत आदेशही देण्यात आले आहेत। मुंबईतून अग्निशमन दलाचे प्रमुख राम दळे यांचीही नेमणूक या टीममध्ये करण्यात आली आहे। कुठेही कसर राहणार नाही, सत्य पुढे येईल आणि त्यात जर कोणी जबाबदार आढळून आलं तर त्याच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर या दुर्घटनेनंतर राज्यात पुन्हा अशी दुःखद घटना घडू नये यासाठी राज्यातील सर्वच रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा आदेश दिल्याचंही मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे। घटना घडल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या आहेत, नक्की आहेत आणि त्यातनं एक धडा घेऊन पुन्हा एक सुद्धा जीव अशा कारणामुळे जाऊ द्यायचा नाही या निश्चयाने सरकार काम करते। त्याच्यावरती नका जाऊ, त्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि मुळामध्ये हे जे घडलेलं आहे ते इलेक्ट्रिक फॉल्ट आहे का तर त्याच्यामध्ये आपण आता लक्ष देतोय आणि मला असं वाटतं चौकशी समितीला त्यांचं काम जे आहे ते व्यवस्थित करू द्या। बरोबर आहे, म्हणून तुम्हाला जे म्हणायचं आहे या वेळेला या दुर्घटनेचं नेमकं कारण आपल्याला कळलं तेव्हा या दोन गोष्टी मॅच होतात ते आपल्याला। सर, ओपीडी जर बघितली तर ओपीडी मध्ये अग्नी जर लागली, फायर झाली, तिथे अग्नी विझवासाठी एक यंत्र सुद्धा नाहीये असे व्हिडिओही आहे। तुम्ही जर दौरा जर केला तर हे निष्काळजीपणा वाटत नाही? त्याची सुद्धा माहिती मी घेतलेली आहे आणि म्हणूनच मी सांगितलेलं आहे की या दुर्घटनेच्या नंतर दुर्घटना घडली त्याच्याबद्दल माझ्याकडे शब्द नाही, मी पुन्हा सांगेन, पण पूर्ण राज्यातल्या हॉस्पिटलची सेफ्टी आणि फायर ऑडिट करण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि जिथे जिथे ज्या गोष्टींची उणीव आहे, ज्या गोष्टींची त्रुटी आहे त्या पूर्ण केल्याशिवाय राहणार।